गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांना विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी राज्यातील 42 प्रमुख भटक्या जातीकडून सातत्यानं करण्यात येते आणि त्यामागील कारण हे तसंच आहे। जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांनी मागील काही वर्षात महाराष्ट्रात भटक्या जाती समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी धडाडीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आग्रही भूमिका घेत भटक्या जाती समूहास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय। जेव्हा जेव्हा राज्यात कुठेही भटक्या जाती समाजातील कुणावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी धाव घेत न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानं भटक्या जाती समूहात त्यांची मोठी लोकप्रियता आहे। विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांना आमदारकीची संधी दिली जावी आणि भटक्या समाजाचा आवाज विधानसभेत उमटला पाहिजे या मागणीसाठी नुकतंच पंढरपुरात राज्यातील 42 भटक्या जातींचे पदाधिकारी आणि समाज बांधव यांनी भव्य मेळावा घेतल्याचंही दिसून आलं होतं। तर आता विधान परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील 40 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे विधान परिषदेच्या आमदारकीची संधी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे। पंढरपुरातील मेळाव्यात भटक्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना आम्ही वेळोवेळी तुमची पाठराखण करतो, तुमच्या निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका निभावतो। आमचा समाज विखुरलेला असला तरीही निर्णायक आहे। मागील 15 वर्षापासून दौलत नाना शितोळे यांच्या शब्दाखातर आम्ही भाजपच्या पालखीचे भोई झालो आहोत। आता विधान परिषदेच्या निवडणुकीत दौलत नाना यांना भाजपनं संधी द्यावी अशी मागणी केली होती। तर आता आमदार राहुल कुल, महेश लांडगे आदी आमदारांसह राज्यभरातील तब्बल 40 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भटक्या जाती समूहाचे लोकप्रिय नेतृत्व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांना संधी देणार का याकडे राज्यातील लाखो समाज बांधवांचं लक्ष लागून राहिलं आहे।